धुळे पंचायत समिती येथे धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवस निमित्त सदर हे रक्तदान शिबिर घेण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने, मंडल अध्यक्ष डॉक्टर दिनेश माडी, भाऊसाहेब भामरे, माजी पंचायत समिती उपसभापती भैयासाहेब विद्याधर पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे, शंकर खलाने आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रक्तदान शिबिर पार पडले। तर यावेळेस दुपारपर्यंत 150हून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानात सहभाग नोंदविला। तर रक्तदान मध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सप्रेम भेट वस्तू म्हणून पाण्याचा जार या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आले। तर अतिशय उत्साहात सदर या ठिकाणी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला। तर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला। आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि ज्यांनी व ज्यांच्या टीमने असे आपले देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी न भूतो न भविष्य महायुतीचे 240 आमदार निवडून आले असे फडणवीस साहेब यांचा आज 55 वर्षाचा वाढदिवस। आणि प्रत्येक नेता हा वाढदिवसानिमित्त मोठे मोठे बॅनर लावण्याच्या सूचना येतात, जाहिरातबाजी येते। मात्र फडणवीस साहेबांनी स्वतः आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश पदाधिकारी यांनी जिल्हा मीटिंगमध्ये, मंडलाध्यक्ष मीटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं, कोणी जाहिरात बॅनरबाजी करून शहर विद्रूप करू नये, त्यापेक्षा सर्वांनी रक्तदान कार्यक्रम आयोजित करावे। आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज रक्तदान शिबिर फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे। आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की इतके रक्तदान होईल की आपले महाराष्ट्राचं नाव गिनीज बुकात नोंद झाल्याशिवाय राहणार। बंधूंनो, अशा मुख्यमंत्री साहेबांनी आज खास गडचिरोली नक्षलवादी जिल्ह्यात उद्योगधंद्यांचा आज शुभारंभ आयोजित केलेला आहे। तसेच आपले जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावळ यांनी दोंडाच्या येथे आज बेरोजगारांसाठी एक मेळावा